आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। या बक्षीस समारंभाच्या वितरणाच्या वेळेस आमचे आदरणीय भास्कर भाऊ दिसले, कर्जत तालुका ठाकूर समाज संघटनेचे अध्यक्ष आदरणीय परशुरामजी दरोडे साहेब, कर्जत तालुका पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ जयवंती दत्तात्रय हिंदोळा, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, बक्षीस समारंभाकडे वळत असताना गेले 4 दिवस भगवान भगत आणि महेश रसाळ त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी 4 दिवस मेहनत घेऊन अतिशय सुंदररित्या असं हे आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। या खेळामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। त्याचप्रमाणे हार जीत ठरलेली असते। आत्ताच आपण फायनलचा सामना नागेवाडी विरुद्ध माणगाववाडी, अतिशय चुरशीचा असा हा सामना, ठोंबरवाडी विरुद्ध माणगाववाडी या दोनही संघांनी इथपर्यंत मजल मारली। सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू आहेत। या खेळाडूंना आपण सहसजी खेळण्यामध्ये उत्स्फूर्तपणे घेऊ नका। 12वीचे कोणच खेळत नाहीत, धन्यवाद, उत्तम, त्यांना आपण प्रतिबंध घाला, कारण हे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आपले भविष्याचे चांगले खेळाडू आहेत। खेळामध्ये हारजीत ठरलेली असते, परंतु या ठिकाणी आपण सर्वजण ओके, धन्यवाद, उत्तम, 12वीचा कोणी खेळाडू भेटला खेळताना तर त्याला तो संघच बाद केला जाईल, धन्यवाद। या ठिकाणी आपण चांगले निर्बंध घातलेले आहेत। आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं, आपली ही जबाबदारी आहे। सारखं क्रिकेट असं करून चालणार नाही। आई वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करूया। भविष्यामध्ये जे कोणी 12वी खेळाडू खेळत असतील त्यांनी यशवंतराव मुक्त विद्यापीठातून आपलं शिक्षण न थांबवता पुढील शिक्षण घ्या। UPSC MPSCच्या परीक्षा द्या। कविता राऊत सारखे एखादी खेळाडू पालघर मधून जो आपला कातकरी समाजाचा खेळाडू पुढे गेलेला आहे, त्याच पद्धतीने याही तालुक्यातून उत्कृष्ट असा चांगला क्रिकेटर भविष्यामध्ये आपल्याला प्रीमियर लीग मध्ये पाहायचा आहे। खेळामध्ये बरेच काही आहे, परंतु आपण आपल्या स्थानिक पातळीवरती न खेळता प्रीमियर लीग मध्ये जिल्ह्याच्या असू द्या, महाराष्ट्रातल्या असू द्या, या खेळामध्ये आपण आपल्या आदिवासी समाजाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे। तुमच्यासारखे चांगले तरुण खेळाडू भविष्यामध्ये या तालुक्याचे चांगले अधिकारी झाले पाहिजेत आणि खेळाडूच्या मार्फत खेळत असताना गेली 4 दिवस सुंदररित्या कोणत्याही प्रकारे गालबोट न लावता या स्पर्धा पार पडल्या। पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन, माणगाववाडीचं आणि ठोंबरवाडीचं अभिनंदन। भविष्यामध्ये आपण चांगले खेळ खेळाल ही अपेक्षा, धन्यवाद। हॅलो, धन्यवाद सर। नेहमीच आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत अध्यक्ष आणि पूर्ण पदाधिकारी यांचा नेहमीच मोलाचा वाटा या भक्ताचवाडी ग्रामस्थांना असतोय। त्याचप्रमाणे आमचे युवकांचे आधारस्तंभ भास्कर भाऊ दिसले यांचं तर कितीही कौतुक करावं तेवढं कमीच आहे। कर्जत तालुक्यात तरुण पिढीचे आधारस्तंभ सर्व आदिवासी वाड्यांमध्ये नावाजलेले, त्यांचं प्रत्येक गोष्टीमध्ये कुणाचं सुख असो, कुणाचं दुःख असो, कुणाची अडचण असो, कुणाचा दवाखान्याचा प्रॉब्लेम असो, तर कुणाचा कोर्ट कचेरीचा प्रॉब्लेम असो, कुठल्याही वेळेस आपण एक कॉल केला तर भास्कर भाऊ तिथे उभा असतात। तर सर्वांच्या वतीने त्यांचं पहिला टाळ्या वाजून स्वागत करा। अशी व्यक्ती आदिवासी समाजाला मिळणं कठीण आहे मित्रांनो। आपण प्रत्यक्षात आपण भास्कर भाऊला कुठं आदिवासींचा मयत झालेला असेल, कुठं आदिवासी समाजाचा दिवस कार्य असेल तर त्या दगडावर बसलेले असतात, ते म्हणजे भास्कर भाऊ दिसले। मी त्यांचं खरोखरच मान आणि सन्मान करतो, कारण मी अक्षरशः डोळ्याने बघितलेला हा क्षण आहे। उन्हामध्ये 1 वाजलेला असेल, 12 वाजले असेल, ते पूर्ण तो कार्यक्रम दुःखाचा केल्याशिवाय ते जात नसतात। तरी त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना
हार्दिक स्वागत करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना चांगली अशी सुख शांती समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी थांबतो. जय हिंद, जय आदिवासी. मित्रांनो, या 4 दिवसामध्ये जे इथे सामने पार पाडले गेलेले आहेत, महाश्री महेंद्र शेठ थोरवे शिवसेना आमदार आयोजित क्रिकेटचे सामने, यामध्ये महेश दादा रसाळ आणि मी स्वतः भगवान भगत आणि पूर्ण ग्रामस्थ मंडळ आणि पूर्ण टीमचे सर्व खेळाडू याने खूप सहकार्य केलेलं आहे. आपण प्रत्यक्षात 4 दिवस बघितलेलं आहे. इथे ग्राउंडची मेहनत, ग्राउंड बघा. आणि प्रत्येक इथे आमच्याकडे गेल्या वर्षी 47 संघ वेटिंगला होते, या वर्षी 75 संघ वेटिंगला होते. आम्हाला सांगायला एवढंच आनंद वाटतोय की आमचं नियोजन चांगलं आहे, म्हणूनच एवढे संघ वेटिंगला असतात. आणि सर्व खेळाडूंनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं, त्यामुळे मी तुमचंही सर्व खेळाडूंचे मनापासून स्वागत करीत आहे. आपण आता, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आपण बक्षीस वितरणाकडे जाणार आहोत. आपल्याकडे जो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो मानगावाडी संघ, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो ठोंबरवाडी संघ, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो भल्याचवाडी संघ आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो नागेवाडी संघ. या 4ही संघाचं भक्ताचवाडी आयोजकाकडून खूप खूप आभार 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 आभार. आपण उत्कृष्ट फलंदाज आपल्या इथं सायकल ठेवलेली आहे, उत्कृष्ट गोलंदाज आपण इथे सायकल ठेवलेली आहे आणि मालिकावीर इथे आपण सायकल ठेवलेली आहे. प्रथमच या कर्जत तालुक्यात आदिवासी समाजामध्ये प्रथमच अशी 3 नंबरची बक्षीस आपण ठेवलेली आहे. तरी मला वाटते की असा चषक कुठं होणं शक्य नाही आदिवासी समाजामध्ये, पण आम्ही आदिवासी समाजाची खेळामध्ये वृत्ती वाढावी, आदिवासी समाजाचे खेळाडू पुढे जावेत याच्यासाठीच आम्ही ग्रामस्थ मंडळ भक्ताचवाडी यांचे प्रयत्न आम्ही करत आहोत. यापेक्षा पुढच्या वर्षी काही दिवसाची वाट पहा, याच्यापेक्षा चांगला आम्ही टुर्नामेंट भरू आणि तुम्हाला या शुभेच्छा इथेच देतोय. आता आपण वळूया. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल तर त्याने एखाद्याने सांगा की कोण असेल उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज आपल्याकडे आहे, त्याने 105 रन मारलेले आहेत. पंढरीनाथ भल्याचवाडी. याच्यासाठी महाराष्ट्राचे आदिवासी संघटनेचे सदस्य काशीनाथ पाधीर, वसंत ढोले सर, बबन निरगुडा सर यांना मी तर या हॅलो. आणि नक्कीच थोडंसं डीजे थांबा. मी नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो की भास्कर भाऊ, या पंढरीनाथ खेळाडूचं एक वैशिष्ट्य आहे, आतापर्यंत एवढ्या टुर्नामेंट खेळला पण त्याला पण वाटत नव्हतं की मी मोठ्या पारितोषिक पर्यंत पोहोचल की नाही. म्हणून सर्व खेळाडूंना एकच विनंती करेल, शेवटपर्यंत धीर सोडायचा नसतो. एक वेळेस नक्कीच विजयाचा झेंडा तुमच्या बाजूने होत असतो आणि तेच विजयाचा झेंडा आज त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहतात हे त्यालाच माहित आहेत. आणि बाईकचा मानकरी ठरलाय तो उत्कृष्ट फलंदाज अर्थात नो डाऊट के.एफ. राऊतचा फ्रेंड अर्थात पंढरीनाथ भला. चला लगेच द्या त्या ठिकाणी बक्षीस. संघटनेचे पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की ज्यांची नावे घेतले त्यांनी ती बक्षीस वितरण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे 4 दिवस ज्याने कॅमेरामॅन KTCV यूट्यूबद्वारे ज्याने आपल्याला जे सहकार्य केलेलं आहे तर त्यांना मयूर दळवी ऑपरेटर आणि आर्यन शेंगटे यांना विनंती आहे की आपला मान सन्मान होण्यासाठी आपण मंचावर यायचं आहे. भल्याचवाडी ग्रामस्थांनी खेळाडूंनी पंढरीनाथ यांचं स्वागत करायचं आहे टाळ्या वाजून. मित्रांनो, महेश रसाळ, दिलीप भगत यांना विनंती आहे की
या दोन ऑपरेटरचे आपण ट्रॉफी देऊन त्यांचा मान सन्मान करायचा आहे. यांनी 4 दिवस आपल्यासाठी खूप मेहनत केलेली आहे. आर्यन शंट्या आपण पण यायचं आहे. त्यानंतर या 4 दिवस ज्याने डोळ्यात तेल टाकून आणि उन्हाचा तडाखा घेऊन ज्याने ती चांगली अशी पंचगिरी केलेली आहे आपल्या इथे, हरी दोरे पंच टपालवाडी यांना विनंती आहे का आपण मंचावर येऊन आपलं स्वागत करायचं आहे. त्याच्यासाठी चला पंच हरिदोरे. यानंतर आमचे गावचे आमचे बंधू दत्ता भगत यांनीही 4 दिवस चांगली अशी पंचगिरी केली आहे. त्यांचाही मान सन्मान होत आहे, तरी त्याने कृपया येण्याची कृपा करावी. लवकरात लवकर दत्ता भगत. मी भरतशीद यांना विनंती करतोय की आपण त्यांना मान सन्मान करायचा आहे. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचे जे मानकरी आहेत, 4थ्या क्रमांकाचे जे मानकरी आहेत नागेवाडी संघ. नागेवाडी संघाने सर्वांनी या समोर यांना बक्षीस देण्यासाठी यमुना दिलीप भगत माजी सरपंच आणि पुष्पा भगवान भगत सामाजिक सेविका यांना विनंती आहे का आपण ते बक्षीस देण्यासाठी यायचं आहे. सर्व खेळाडूंनी या मित्रांनो लालू बजा दो आपका पटाखा. त्यानंतर 3य क्रमांकाचे मानकरी आहे ते भल्याचवाडी संघाचे. सर्व खेळाडूंनी या भल्याचवाडी संघ हे बक्षीस देण्यासाठी माजी सभापती आदिवासी संघटनेचे महिला अध्यक्ष जयवतीताई इंदोळे, कॅमेरामॅन वरती फोकस करा, आणि कांता राजेंद्र भगत यांना विनंती आहे की आपण येऊन बक्षीस द्यायचं आहे.
मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण लवकरात लवकर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेत आहोत. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आपल्या इथे ठरलेला आहे. उमेश आगिवले, नागेवाडी, 5 विकेट. याच्यासाठी विलास भाला माजी सरपंच, शिवाजी सांबरे माजी सरपंच, दिलीप भगत सर यांना विनंती असेल की आपण बक्षीस वितरण ते करायचं आहे. सतीश वकारे, चला लवकरात लवकर सायकल आणायच्या मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे. नागेवाडी संघाचे आणि उमेश आगिवले यांचे खूप खूप अभिनंदन मित्रा. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत ते टोंबरवाडी संघ. टोंबरवाडीच्या सर्व प्लेयरने लवकरात लवकर या. टोंबरवाडी संघ बक्षीस वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे दत्तात्रय इंदोळे सर, भरत शीत, मालू शेळके, हॅलो. आणि खरं तर तिसऱ्या दिवशी ठोंबरवाडी संघाने टॉप 4 मध्ये जाण्यासाठी कसोटीने प्रयत्न केले होते आणि भास्कर भाऊ यांच्याकडून खरं तर आणि भरत भाऊ शीत यांच्याकडून तब्बल 2,500 रुपयांचं कॅश प्राइज मिळालं होतं. त्या भास्कर शेठ साठी एकदा जोरदार टाळ्या होत होत्या. ठोंबरवाडी टीम तब्बल 2,500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. इकडे या आणि 2,500 रुपये घेऊन जा. भास्कर भाऊ शेठ दिसले आणि भरतशी त्याच्याकडून 2,500 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. अरे बाबा, आमच्या भास्कर भाऊ शेठला भेटा 2,500 दिलं, काय सांगायचं यांना. आता ज्या शेणाची आपण वाट बघत आहोत, मालिकावीर टोंबरवाडी संघाचा रामदास ठोंबरे ठरलेला आहे मालिकावीर. त्या खेळाडूला विनंती असेल की आपण आपलं बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. त्या खेळाडूकडे गुणवत्ता आणि खरं तर चांगला खेळाडू, त्याची ओळख आहे. तो रामदास ठरला या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. सर्वाधिक धाबा अर्थात 125 धाबा त्यांच्या बॅट मधनं आपण पाहिल्या आणि तो ठरला या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज बक्षीस प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. येणार आहेत शिवाजी सांबरे, मनोज भोई आणि पिंगस गावचे सर्व नवतुडींचे शिवसैनिक ग्रामस्थ यांना विनंती आहे की आपण यायचं आहे. रामदास ठोंबरे यांनी 125 रन आणि 3 विकेट आणि आता ज्या शेणाची आपण वाट बघत आहोत, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो मानगावाडी संघ. नेरळ परिसरातील एक नावाजलेला संघ. प्रामाणिकपणे त्यांनी आपली खेळाची वृत्ती दाखवली आहे. कुठल्याही खेळामध्ये प्रामाणिकपणा असणं हा खेळाडूंचा प्रामाणिकपणा आहे आणि त्या प्रामाणिकपणाने
मानगावाडीने प्रथम क्रमांक मानलेला आहे. त्यामुळे भक्ताचीवाडी ग्रामस्थाकडून आणि आलेल्या सर्व पदाधिकाऱ्याकडून त्यांचे खूप खूप आभार आभार आभार. बक्षीस वितरणासाठी भास्कर भाऊ दिसले, परशुराम दरवडे संघटनेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण ते बक्षीस देण्यासाठी यायचं आहे. पुन्हा एकदा जे संघ बक्षीस पात्र ठरलेले आहेत या सर्व खेळाडूंचे भक्ताचीवाडी ग्रामस्थाकडून त्यांचे खूप खूप आभार 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 आभार. आणि इथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपलेला आहे. तरी डीजे वाल्याला विनंती आहे की आपण एक सॉंग इथं लावा, कारण सर्व खेळाडू उत्सुक झालेले आहेत डान्स करण्यासाठी. तर एक गाणं होऊन जाऊ द्या.